गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या ह्या दशकपूर्ती सोहळ्याची आपण सुरुवात करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पल्लवी बारटके, ग्रंथ तुमच्या दारी योगी विभागाची या वर्षीची प्रमुख समन्वयिका. मंडळी, आपल्या समाजामध्ये लोकांनी वाचकाभिमुख होण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेलेले आहेत. त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून सगळेच जण प्रयत्न करत असतात. तरी देखील आजच्या ह्या व्यस्त जीवनामध्ये लोकांना ग्रंथालयांपर्यंत पोहोचता येत नाही आणि त्यासाठीच ही काळाची गरज ओळखून कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांनी ग्रंथ तुमच्या दारी ही योजना 2009 साली महाराष्ट्रात सुरू केली. भारताबाहेर प्रथम येण्याचा मान मिळाला तो आपल्या UAEला, दुबईला. 19 जून 2014 रोजी आपल्या दुबईमध्ये पहिल्यांदा ग्रंथ तुमच्या दारीची ही पेटी आली आणि ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागाला सुरुवात झाली. जून 2024 मध्ये आपण या योजनेचा UAE विभागाचा दशकपूर्ती सोहळा साजरा करत आहोत. आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. धन्यवाद पल्लवी. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पल्लवीने थोडं वाच केलंच आहे की आपण आजच्या कार्यक्रमासाठी कुसुमाग्रज यांचा विषय का निवडला. तर एकूणच ही 10 वर्ष किंवा ही योजना जी चालू आहे एकूण भारतापासून, तर त्याचं मूळ प्रेरणास्थान कुसुमाग्रज हे आहे. त्यामुळे आजच्या दिवशी त्यांचं स्मरण हे अगदीच औचित्यपूर्ण आहे. पण ते स्मरण फक्त नावाने किंवा त्यांना वंदना करून करण्यापेक्षा कुसुमाग्रज एक लेखक म्हणून, एक कवी म्हणून किंवा एक माणूस म्हणून कसे होते किंवा त्यांचा एकूण लेखन प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायचा आम्ही आज प्रयत्न करतो. नेहा अग्निहोत्री गार्डन्स, प्रचिती तलाठी बिझनेस बेल आणि आमचे वाचक आहेत विदुला पुरोहित डिस्कवरी गार्डन्स, प्रियंका डिस्कवरी गार्डन्स आणि हरी अग्निहोत्री गार्डन्स. म्हणजे ते फक्त श्री अग्निहोत्री म्हणून नाही आले, ते खरंच उत्तम वाचक आणि उत्तम परीक्षक आहेत पुस्तकांचे. मी शब्दांच्या घालून बसतो अमापराशी, मी शब्दांच्या घालून बसतो अमापराशी, जखमी होता धावत जातो शब्दापाशी. शब्दच झाले मालका आता सर्व जिण्याचे, शब्दच झाले मालका आता सर्व जिण्याचे, जनावराने काबीज केला हा दरवेश. शब्दांच्या पाशात अडकलेला दरवेशी असं स्वतःच वर्णन करणारे, शब्दांना हवं तसं तरीही जबाबदारीने खेळवणारे, मराठी माती, मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर नितांत प्रेम करणारे V.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्याचं मानक. त्यांचं लिखाण म्हणजे साहित्य शारदेला बनलेलं एक सुंदर स्वप्न. मातीमध्ये घुसून सुद्धा आकाशापर्यंत पोहोचले. माती, आकाश आणि त्यामधला अवकाश याचा धांडोळा घेत ते जणू विचारतायत, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन कधी ऐकशील काय, माझ्या डोळीतील चित्र तुझ्या प्रकाश नेत्रांनी जरा पापणी खोलून कधी पाहशील काय. आकाशवाणीवरच्या एका मनोगतात कुसुमाग्रज म्हणाले होते की केशवसुतांनी एका नवीन कवीला उद्देशून असं पत्रात लिहिलं होतं की कविता म्हणजे आकाशातून कोसळणारी वीज आहे. तिला जाणून घेण्याची ज्याची ताकद आणि तयारी आहे त्यानेच तिच्या नादी लागावं. खरं तर फक्त कवीच नाही तर सर्व साहित्यिकांच्या किंबहुना सर्व कलावंतांच्या बाबतीतही हे खरं. लेखन हे जीवनाचं आधारसूत्र म्हणून जे स्वीकारतात त्यांना फिनिक्स पक्षासारख्या दिव्यातून जावं लागतं. तिथे कुवतीचा प्रश्न येतो आणि निष्ठेचाही. अनेक जण फक्त जळतात. हा जाळणारा संघर्ष आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीशी असतो आणि मुख्यपणे स्वतःशीही असतो. या प्रांतातील वाटचालीसाठी पावला पावलांवर पायघडे आहेत अशी अनेकांची समजूत असते. पायघडे असतात पण निखारायचे. हा संघर्ष सहज सोपा नसतो. साहित्याने अशा अनेक वेदना मलाही दिल्या, पण या देवतेची मेहरबानी अशी
की ती या वेदनाच्या वेळीवर चांगल्याचा मुंबईही आणू शकते. मीही कमी अधिक प्रमाणात या अनुभवातून गेलो आहे आणि जात राहिलो, म्हणूनच या तळापर्यंत पोहोचलो आहे. एखाद्या व्रतस्थ साधकाचं मनोगत वाटावं असं त्यांच्या कवितांचं वर्णन त्यांच्याच शब्दात ऐकूया. दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिजातून त्याची जीवन सरिता. खळखळे अडथळे सुके कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता. समिधाच सख्याया समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, कोठून फुला परी वा मकरंद मिळावा. जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. जुड़े नौरतन जेवर, जुड़े नौरतन जेवर, उतारे सारे अंगों से. वो मेरे सामने आकर खड़ी थी बाला खेल. बड़ी बारीक सी ओढ़नी थी जिस्म से लिपटी हुई, बड़ी बारीक सी ओढ़नी थी जिस्म से लिपटी हुई. वो भी उतारी, उसे भी दूर फेंका. बड़ी हैरत से मैंने देखा कोरा पाक रूप उसका और पूछा, कौन हो तुम? जरा सी मुस्कुराई और बोली, वही तुम्हारी नज्म हूं मैं. त्या कवितेची शैली गुलजारांना स्पर्शून गेली होती. कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद करताना जसंच्या तसं रूपांतर न करता त्यातील भाव आशय गुलजारांनी समजून घेतला आणि मराठीतलं हे समृद्ध दालन हिंदीत सुद्धा खुलं केलं. गुलजारजींना कुसुमाग्रजांची अनलंकृत आणि साधी अभिव्यक्ती विशेष आवडली होती. गुलजारजी म्हणतात, कुसुमाग्रज काही कठीण कविताही लिहायचे, पण रोजच्या जगण्यातील नेहमीच्या शब्दातून आणि छोट्या छोट्या वाक्यात त्यांची मांडणी करणं हे त्यांचं विशेष होतं. गुलजारांच्या शब्दात ऐकायचं तर मराठी माझी मातृभाषा नाही, पण अशा जमिनीची भाषा आहे ज्या जमिनीने माझं गेली 50 वर्ष पालनपोषण केले. पंजाबमधून उखडलेल्या माझ्या मुळांना आधार दिलाय. मराठीशी माझं नातं मावशीसारखं आहे. या भाषेची गंमतही मला कळते. मराठीचा मी ऋणी आहे आणि या कवितांचा अनुवाद करून ते ऋण मी चुकवतोय. 1942 साली प्रकाशित झालेला विशाखा हा कुसुमाग्रजांचा तिसरा आणि अतिशय नावाजला गेलेला कविता संग्रह. साधारण 1935-36 ते 1941 या काळात स्वातंत्र्य चळवळीचा कडकम वाजत असताना त्याचे पडसाद या तरुण कवीच्या लेखणीतून न प्रसवते तरच नव्हते. एकीकडे तारुण्य सुद्धा तरीही परिपक्व प्रेमाची कल्पना आणि दुसरीकडे असंतोषाच्या ज्वालामुखीला वाट दाखवणारा क्रांतीचा जयजयकार. राजकीय, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या संक्रमणाच्या या काळात कुसुमाग्रजांची कविता म्हणजे संभ्रमात सापडलेल्या तरुणीला विचारांचा दीपस्तंभ. कधीतरी एकदा फुलं म्हणाले होते की फलज्योतिषी जे बघतात ते माझं जन्म नक्षत्र मला माहिती नाही, पण माझ्या तारुण्याचा जन्म विशाखा नक्षत्रावर झाला हे मी खात्रीने सांगू शकतो. अशा या कविता संग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना हे विशाखाचं भाग्यच म्हणायचं. आपल्या प्रस्तावनेत खांडेकर लिहितात, रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कुणाला समजावून सांगावे लागत नाही. रातराणीच्या सुगंधाची कोणी चर्चा करत बसत नाही. सुंदर आणि सजीव कवितेचंही असंच आहे. तिला प्रस्तावना हवी कशाला असे असूनही कुसुमाग्रजांची कविता आणि रसिक यांच्यामध्ये मी थोडी लुडबुड करत आहे. याला अनेक कारणे आहेत. मराठी वाचकांच्या अभिजात काव्यप्रेमाला ओहोटी लागल्यानंतरच्या काळात गेल्या दशकात कुसुमाग्रजांचा उदय झाला. त्यामुळे नामांकित मासिकातून त्यांची कविता प्रसिद्ध झाली असूनही तिचा भावात इतका प्रसार आणि बोलबाला होऊ शकला नाही. प्रीतीप्रमाणे कीर्तीचाही मार्ग सरळ नसतो हे कटू सत्य. कुसुमाग्रजांच्या अनुभवाला थोडेफार आले असले तरी आजच्या साहित्य क्षितिजावरील एक तेजस्वी तारा या दृष्टीने त्यांच्याकडे अनेक रसिक पाहत आले आहेत यात मात्र शंका नाही. टिळक जसे मुलामुलांचे कवी होते किंवा गोविंदाग्रज जसे कल्पनारम्य प्रणयाचे कवी होते तसे कुसुमाग्रज मानवतेचे कवी आहेत. खुद्द खांडेकरांनी स्वखर्चाने या प्रसिद्धी पराक्रम कवीचा पाठपुरावा करून हा संग्रह प्रकाशित केला असं हे वाचनात आलं होतं.
एखाद्या थोर साहित्यिकाने उदयोन्मुख कवीला सर्वार्थाने दिलेल्या प्रोत्साहनाचं असं उदाहरण विरळाच असतं. या कविता संग्रहात 57 कविता आहेत. प्रत्येक कविता मुळातून वाचून समजून घ्यावी अशी आहे. तरी आज इथे फक्त त्यातलं विषयाचं वैविध्य, भाषेचं लालित्य आणि त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य याची एक झलक दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुभ्र तारा, काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा. काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. होते म्हणू स्वप्न एक रात्र पाहिले, होते म्हणू वेळ एक रात्र राहिले. प्रकाशांच्या पावलांची चाहूल एक अनावर, ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर. ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी, ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी. उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी, उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी. निळवंतीच्या फुलू लागल्या कळ्या कुंपणावरी, येऊन रात्रीच्या प्रहरी. परत जायचे विसरून गेल्या वनदेवी कोणी, झाला उषकाल राणी, झाला उषकाल राणी. माणिक मोत्यांची पायाशी घालून बरसा, बसे संन्यस्त पारिजात. वाहू लागला सुगंध वारा तो वातावरण, झाला उषकाल राणी, झाला उषकाल राणी. स्वप्नांचा खजिना घेऊन लगबगीने रात्र, गेली चुकोनी मात्र. उषा स्वप्न हे मुरले मागे तुझसाठी रमणी, झाला उषकाल राणी, झाला उषकाल राणी. हे काय अनामिक आर्त पिसे, हे काय अनामिक आर्त पिसे, पुरवर कारण वाटत असे. कांती जगावर अभिनव शिल्पित, चराचरातून फुलवित जीवित. वसंत ये जगी वाजत गाजत का अप्र अवेळी दाटत असे. हे काय अनामिक आर्त पिसे. अग्नीचा घट खांद्यावरती, अग्नीचा घट खांद्यावरती, घेऊन अग्नी प्रेरित भवती. ग्रीष्म निघाला येण्या जगती, चाहूल त्याची लागत असे. हे काय अनामिक आर्त पिसे, पुरवर कारण वाटत असे. ओतीत तिखारी वातावरणी आग, खावळसे घालित आला मंथर नाग. मधुनीच उभारी फणा करी फुत्कार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. कधी लवचिक पाते खडगाचे लवलवते, कधी वज्रधरेवर गगनातून कडकडते. कधी गर्भ रेशमी पोतमध्ये जरतारी, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल, अंगार कणापरी नयन कुणाचे लालू. आ रक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या, रे नकुला आला देख नकुल. रणकाय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात. जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढाशी झुंजे वादळ वाट, आषाढाशी झुंजे वादळ वाट. कुसुमाग्रजांनी कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा केशवसूत, बालकवी यांचा काळ मागे पडून रविकिरण मंडळाच्या प्रभावाखालचा काळ होता. कदाचित याचाच परिणाम म्हणून गायक सैगल, शायर उमर खय्याम आणि बालकवी यांच्यावरच्या कविता या संग्रहात दिसतात. सैगल यांच्याबद्दल कवी म्हणतात, मंद लयीमध्ये आर्तता अनमोहक झाली, तप्त कांचनाची जणू तू खेचतो दार. प्रशांत ओहळते स्वरातील सुंदर मार्ग वहे, गहन भावनांची गमेही जान्हवीच वाहे. हृदयातील रणे जाहली क्षणामध्ये शांत, आणि विस्मृतीच्या नाहली चांदण्यात रात. अशीच संगीते आळवी तुझी कलावंता, अशीच संगीते आळवी तुझी कलावंता. घडीभर जागवरे आमची अशीच मानवता, घडीभर जागवरे आमची अशीच मानवता. आता येत आहे उमर खय्याम. न्यारी वेश तरहा, न्यारी वेश तरहा, झगा झुळझुळे पायावरी रेशम. मुद्रा शांत उदास, केशरवती किंचित हिमानिशी. सोन्याची सुरई करार, उसळे त्यातून या वारुणी. फेसातील छटा पहा, वितळली रत्ने जणू वारुणी. आहे वृद्ध कवी, आहे वृद्ध कवी, परी सहचरी रंगेल येशुप्रती.
वस्त्रातून जिच्या फुले नवतीची उन्मादशाली रती, वृक्षाखालील सावले सखीच्या संगे सुराप्राशन, गाणे गात रसाळसे मग मरुभूमीवर नंदन, गाणे गात रसाळसे मग मरुभूमीवर नंदन. कुसुमाग्रज बालकवींवर लिहितात, हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी, त्या नील सागरावरचा चतुर खलाशी. प्रिय सखा फुलांचा ओढ्यांचा सांगाती, त्यांच्यास्तव धुंटुनी तारातण आकाशी, आणसी धरेवर अक्षर या धनराशी, आणसी धरेवर अक्षर या धनराशी. बालकवींचं नाव निघालं आणि श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे. या ओळी ओठांवर आल्या नाहीत असं शक्यच नाही. पण मग कुसुमाग्रज कसे मागे राहिले? त्यांचाही श्रावण हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. कांबूस कोमल पाऊल टाकीत, कांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे, मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाश वाटेल श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. लपेटना मागे धावे माळावर, लपेटना मागे धावे माळावर, असा खेळ कर श्रावण आला, असा खेळ कर श्रावण आला. सृष्टीत सुखाची तरुण पेरणी, सृष्टीत सुखाची तरुण पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला, आनंदाचा धनी श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. कुठल्याही कवीला श्रावणासारखा झुरळ वाढणारा दुसरा विषय म्हणजे चंद्र. अगणित कवींनी त्याला सापडत घातलं आणि प्रतिभेच्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला, तरीही तो सर्वांना बोलत होतोच. कुसुमाग्रजांच्या कवितेतही कधी प्रियसीचे हात चांदण्यांचे होतात, तर कधी ते सुरानात चंद्र होऊन चांदण्याचे कोश प्रियकराला पोचवायला सांगतात. नाहीतर कधी रोखठोकपणे सांगतात, या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते, या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते. त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसून माकड मानव कुत्री यांना जाता येते. या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही. हाही नभाचा मान कधी पण
लक्ष्मणाच्या इंद्रगृहातून भटकत राही. नटखट मोठा ढोंगी सोंगी, नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे, तीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरून जातो फुलाप्रमाणे. भग्न मंदिरा परी केदवा, बृहस्पती सम करतो चिंतन, कधी बावळा तळ्यात उडतो, थरथर कावत बघतो आतून. अशा विनंतर अनंत संधी, या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते. रसिक मनांना या चंद्राला कळवलं केव्हा, डोळ्यात वा जळात केवळ धरता येते, जळात केवळ धरता येते. पुरे झाले चंद्रतारे पुरे झाले का, पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाले तारा, असं म्हणत युगबदलाची नांदी होत होती. भारताचा स्वातंत्र्य संग्राम भराला येत होता आणि त्याचे परिणाम समाजावर दिसत होते. स्वातंत्र्य लढ्याने भागलेला तो काळ होता. कुसुमाग्रज ध्येयवादी तरुण होते. आपल्या खारीचा वाटा उचलण्यासाठी साहित्य हे माध्यम कुसुमाग्रजांनी निवडले. कुसुमाग्रज बांधिलकीपेक्षा सामीलकीला मानत असत. सामीलकी म्हणजे घटनांच्या प्रवाहात मनाने सामील होणे आणि संस्कृतीच्या आधारभूत मूल्यांची जाण आणि त्यासाठीचा आग्रह असणे. लहान मोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका साहित्य निर्माण करू शकतं यावर त्यांचा ठाम विश्वास होता. गरजा जय जयकार क्रांतीचा या कवितेचं नाव आधी डमडमच्या तुरुंगात असं होतं. जतीन दास यांना झालेल्या शिक्षेविरुद्ध सर्व कैद्यांनी पुकारलेल्या बंडावर सुचलेली ही कविता होती. पण त्याचा सर्वव्यापी संदर्भ ओळखून त्याचं नाव बदललं गेलं आणि हे क्रांतिगीत अजरामर झालं. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अनवज्राचे छाती वरती घ्या झेलून प्रहार, खळखळू द्या या अदय शृंखला हाता पायात, पोलादाची काय तमा मरणाच्या दारात, श्वासांनोजा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत, सांगा वेळी तुझी मुलेही या अंधारात, बद्धकरांनी अखेरचा तुझ करती प्रणिपात, बद्धकरांनी अखेरचा तुझ करती प्रणिपात, कशाचा आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल, सरणावरती आज आमची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते, लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार, आई खळखळा तुटणार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. 1962च्या चीनबरोबर झालेल्या युद्धाच्या प्रसंगी लिहिलेली कविता म्हणजे कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उत्कट आविष्कार. यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून पंडित नेहरूंनी तातडीने बोलावलं आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. त्यावेळी काही साहित्यिकांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर नेण्याचा प्रयोग झाला होता. कुसुमाग्रज त्यात नव्हते, पण हिमालयाचं प्रत्यक्ष दर्शन न घेताही त्यांनी जे हुबेहूब वर्णन केलं त्या प्रतिभेला सलाम. बर्फाचे तट पेटुडी उठले, सदन शिवाचे कोसळले, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरातून या पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे, एक हिमाचल राखाय अस्तव, करा हिमाचल लक्ष खडे, समरपुराचे वार करी हो समर देवता बोलविते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते असा दुर्दम्य आशावाद स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांच्या मनात होता. अनेक नेते निर्माण झाले आणि देश घडवण्यासाठी ते त्याच्यात सामील झाले. पण त्या नेत्यांच्या मनात एक खंत होती आणि ती कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेत उत्तम टिपली आणि त्याचा अनुवाद करताना गुलजारांनी ती छानपणे शब्दात खेळवली. आधी रात बीत चुकी तो, आधी रात बीत चुकी तो, शहर के पांचों पुतले एक खड़े पर बैठ गए और आंसू पिघलाने लगे.
तो आखिर ठहरा मालियों का। शिवाजी महाराज भी बोले और मैं सिर्फ मराठों का। बोले आंबेडकर मैं तो बोधियों का ही ठहरा। तिलक ने कहा कि मैं चित्पावन ब्राह्मणों का हूं। गांधी जी तब रूंधा गला खंकार के बोले, गांधी जी तब रूंधा गला खंकार के बोले, आप बड़े खुशकिस्मत हैं सब, आप बड़े खुशकिस्मत हैं सब। कम से कम एक जमात तो आप लोगों के पीछे है, कम से कम एक जमात तो फिर भी आपके पीछे है। मेरे पीछे तो सरकारी कचेरियों की सिर्फ दीवारें हैं। बातमी ऐकलीत ना? राजधानीतील सिंहासनाचे सिंह राजकारणाला वैतागून जंगलात पळून गेले आणि आता शोध जारी आहे अन्य प्राण्यांचा. तसे अर्जदार खूपच आहेत, पण कुंभाराच्या सेवेला विटलेले दोघे जण आत्मविश्वासाने सांगतात, फक्त आम्हीच. कारण वृत्तपत्रांचे अंक त्यातील अग्रलेखांसह चावून गिळण्याची आणि पचवण्याची हिंमत फक्त आमच्यातच आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही फाळणी, दंगली, गांधी हत्या यामुळे समाजमन उदास, निराश होते. इंग्रज गेल्याने लगेचच जादूची कांडी फिरवण्यासारखी सामाजिक विषमता समस्या संपणार नव्हती, किंबहुना त्या वाढतच गेल्या समस्या. समाजातील वंचित घटकांची अवस्था बिकट होत गेली. गरीब श्रीमंत ही दरी वाढत गेली आणि कुसुमाग्रजांच्या संवेदनशील मनाने टिकलेली त्यांची वेदना कवितेतून नेमकेपणाने उमटली. हिमलाट पहाटे पहा जगावर आली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली, श्रीमंत महाली तिथे हिला नाथारा, मखमाली दुनिया देती मधुर उबारा, डोकावून पळते कापत हीच थरारा. हो काय दरारा कनकाचा भयशाली, हो काय दरारा कनकाचा भयशाली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली. पाहून परंतु कुठे कुळाची खोपी, पाहून परंतु कुठे कुळाची खोपी, कंगाल कांबळे टाकून गेले झोपी. शेकडो कवाडे वाट जावया सोपी, कडकडून पडते तेथे लांब हुके. हिमलाट पहाटे पहा जगावर आली, ज्योतीतून धावत या तेजक्कण सारे, या यज्ञातील अंसरणातील भिकारे. रे ढाळ नभा नवते ज्वालामय तारे, पेटवू द्या वणवा कणा कणात मशाली. हिमलाट पहाटे पहा जगावर आली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली. नको ग आक्रंदे जमीन, नको ग आक्रंदे जमीन, पायाशी डोळत विनवी नमून. धावसी मजेत वेगात वरून, आणि खाली मी चालले चुरून. नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन. ढगात धुराचा फवारा सोडून, ढगात धुराचा फवारा सोडून, कर्जत गाडी ती बोलली बाजून. दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेतक धावेन. चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला गरारा. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे ठरारे जमीन. दुर्बल भेकड त्वेषाने टुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. हवेत पेटला सुराचा घुमारा, कोसळे करीत फुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश.
उलटी पालटी होऊन गाडी ती, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडती खालती, हजार शकले पडती खालती, हजार शकले पडती खालती. कुसुमाग्रजांच्या कवितेची शैली आणि त्याचा अर्थ हिंदी भाषेत अनुवाद झाल्यावरही बदलणार नाही याची काळजी गुलजारांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी मूळ कवितेचा छंद, त्यातलं यमक तशाला तसं जुळवण्याचा अनुवाद करताना प्रयत्नही केला असता तर मूळ कवितेतील कल्पनेला आणि आशयाला छेद गेला असता. उदाहरणार्थ गर्भा सलामत भगवान प्रकाश. हिंदीत हे लिहिताना वाक्प्रचार हाच आहे पण मूळ अर्थ तसाच आहे. दर्शन करने आए हो क्या? आओ, लेकिन इस मंदिर में इन दिनों भगवान नहीं है. गर्भाघर है, चांदी का छत्तर है, सोने का दीपक, हीरो की झालर. उनके दर्शन करने में भी हर्ष नहीं है. घंटा बजाइए, घंटा बजाइए, आइए इस जानिब आ जाइए. देखा खाली गर्भ आपने? ऐसा नहीं है, वो भी हुआ करता था. भोर आरती पर उठता था, सेज आरती पर सोता था, बंद करके दोनों दरवाजे 12 बजे खाना खाता था, 2 घंटे सुस्ता था. सब कुछ ठीक ही चलता था. ढेरों चढ़ावे चढ़ते थे मोती और जवाहर के भी. ढेरों चढ़ावे चढ़ते थे मोती और जवाहर के भी पैरों में पड़ते थे आकर. दक्षिण के दरवाजे पर कारों का शोरगुल रहता था. मंत्र पाठ पूजा करता था. रेशमी साड़ियां, सिल्की सूट सामने सर्दे में दोहरे हो जाते थे और बैंक अकाउंट हिरणों की चाल उछलते थे. सब होता था, जो चाहिए वैसा था. लेकिन एक दिन बदकिस्मती अपनी. उत्तर के दरवाजे पर ही अटका हुआ कोढ़ी एक भिखारी ऊंचे सुर में चिल्लाया, बाप्पा जी चल बाहर आ जा. वो फटते जब भोर आरती का वक्त हुआ, गर्भगृह वो खाली था. पुलिस में इत्तला दर्ज करा दी है हमने, पुलिस में इत्तला दर्ज करा दी है हमने, वापस शायद आ भी जाए. लेकिन कोढ़ियों की बस्ती में एक बार रहा तो वापस रखे या कि नहीं ये सोचना होगा. अपने ट्रस्टीज की यूं तो खतों किताबत जारी है जयपुर के साथ. दूसरी मूर्ति लेनी है, लेकिन फिलहाल गर्भगृह के दर्शन कीजिए. वैसे कहे तो गर्भा ही तो सबसे अहम है. गर्भा सलामत भगवान हजार. आतापर्यंत आपण अनुभवले ते कवी कुसुमाग्रज, पण त्यांची अजून एक सशक्त ओळख म्हणजे नाटककार विवा शिरवाडकर. त्यांची विख्यात अशी नाटकं म्हणजे नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, ययाती आणि देवयानी. या नाटकांबद्दल आजपर्यंत तशी बरीच चर्चाही झाली आहे. नटसम्राट या नाटकाचं चित्रपट रूपांतरही झालंय. पण चित्रपटावरून नाटक लिहिलं गेलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंद हे नाटक. नाशिकच्या विजयानंद टॉकीजमध्ये फक्त 2 प्रेक्षकांसाठी आनंद या चित्रपटाचा एक शो आयोजित केला गेला होता. ते 2 प्रेक्षक म्हणजे एक कुसुमाग्रज आणि दुसरे ऋषिकेश मुखर्जी. बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं. ओळखलत ना? शोकात्मकतेची किनार लाभलेला पण सकारात्मकाला शोधणारा आनंद. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव, ललिता पवार यांच्या अभिनयाने नटलेला आनंद. शिरवाडकरांनी त्यावरून लिहिलेलं आनंद हे नाटक नाट्यसंपदा या संस्थेनं 18 ऑक्टोबर 1975 सादर केलं. त्यात सतीश दुभाषी आणि सुधा करमरकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही, माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही, दर्या अथांग प्रेमाचा कधी वादळत नाही. 7 रंगांची मैफल वाहे इथे हवेतून, इथे मरणही नाचे मोर पिसारा लेऊन, इथे मरणही नाचे मोर पिसारा लेऊन. मरण समोर उभा असताना एक मनुष्य हसत खेळत प्रत्येक परिचितात स्वतःला गुंतवून घेत भोवतालच्या जीवनात सुखाच्या लहरी निर्माण करत आपला अस्तकाल एका बेहोश धुंदीत व्यतीत करतोय. ही कल्पना या नाटकाचा मध्यवर्ती गाभा आहे. पण फक्त धुंदीच नाही,
तर ते आपल्याला तत्वज्ञानही सांगून जातात, वास्तवाची जाणीवही करून देतात. एकच शर्त की तुटताना धागे वळून या मागे पाहायचे नाही. वेगळ्या वाटेची लाभता पायरी असते नसते म्हणायचे नाही. वांझोट्या स्वप्नांचा उगवित दर्प काळजाचा सर्प पाळायचा नाही. दिवा हातातील कोणासाठी कधी काळोखाच्या डोही फेकायचा नाही. दिवा हातातील कोणासाठी कधी काळोखाच्या डोही फेकायचा नाही. शिरवाडकरांच्या नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला यासारख्या अनेक नाटकांमधली स्वगत प्रसिद्ध आहे. आनंदमधलं हे गद्यकाव्यही तुम्हाला तोच आनंद देईल. सृष्टीतले सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष. सृष्टीच्या प्रारंभापर्यंत आणि पुन्हा कधीही घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत असा एक खास मी. माझं एक खासगी आकाश असतं माताजी, ज्यात उगवतात चंद्र, सूर्य, तारे. तेही माझेच खासगी माताजी. माझी एक खासगी पृथ्वीही असते, जिच्यावर वावरत असतं माझं अस्तित्व, एकटं, अगदी एकटं. तुम्हा लोकांना आम्ही दिसतो ना, तो मी नसतोच आणि तसाही नसतोच. तुम्हाला दिसतात फक्त असतात माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिन्हांच्या बाहुल्या, ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच, स्वतःच्या समजुतीनं आणि स्वतःच्या सोयीसाठी. तात्पर्य, माणूस आपल्यापर्यंत पोचतो तो एका संबंधामध्ये, पण त्या संबंधाच्या तुकड्यावरून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो. खिडकीच्या काचेतून उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो, पण कवडसाच, सूर्य नव्हे. आकाशातील ती ज्वलंत घटना अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना. जगण्यावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करणारा हा नाटक उमळणे, फुलणे, कोमेजणे, ते निर्माल्य होणे या सगळ्या अवस्थांचा मनापासून स्वीकार करत म्हणतो, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. वरवर पाहता भक्तिगीत वाटणारी पण खरं तर जीवनाविषयी प्रेम दाखवणारी नायक आनंद याने मधुराणी या त्याच्या प्रेयसीसाठी म्हटलेली ही प्रेम कविता आहे. या नाटकातल्या कविता गद्यात सुद्धा जाणवणारी काव्यात्मकता म्हणजे नाटककार शिरवाडकरांना कवी कुसुमाग्रजांनी दिलेलं नक्षत्रांचं देणं. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. पण पाकळी तयाची, पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. नक्षत्रांच्या गावातले
मला गवसले गुज नक्षत्रांच्या गावातले, मला गवसले गुज परी अक्षरांचा संग, परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही, परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, पण बोलणार नाही, पण बोलणार नाही. साहित्याच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे कुसुमाग्रज एक माणूस म्हणूनही तितकेच मोठे होते. हा मानवतेचा कवी केवळ शब्दामध्ये न अडकता प्रत्यक्षातही तन मन धनाने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करत होता. कुसुमाग्रजांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात झाली ती नाशिकच्या 1930 मध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या घटनेपासून. त्याला पाठिंबा देण्यासाठी फक्त 18 वर्षांचे असताना त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यानंतरही अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहांमध्ये त्यांनी दिलखुलास सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मदत केली. आजही आदिवासी भागात वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य करण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान कार्यरत आहे. असे असूनही यश साजरे करताना ते मागे राहण्यास पसंत करतात. होय होय, तुमची खानदानी प्रवचनं छानच आहे. तुमचे रेशीमगाठी वादविवाद तेही श्रवणीय, मननीय आणि माननीय आहे. तुमच्या पायाशी बसून मी सारं काही शिके नाही. पण तुर्तास माझ्या सन्मित्रांनो रजा द्या मला. पलीकडच्या जंगलामध्ये हिमलाटेत कुडकुडणाऱ्या त्या नागड्या पोरांकडे मला जायचं आहे. त्यांच्या अंगणात चाळ पेटवण्यासाठी. आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून साहित्याशिवाय इतर क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवर विशेष कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींना मराठी माणसाचा कृतज्ञतेचा नमस्कार म्हणजे गोदावरी गौरव पुरस्कार. 1 वर्षाआड कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी 10 मार्चला 21,000 रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येते. जगणं म्हणजे डोईवरच्या आकाशासारखंच छोटं पण तेवढंच सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी आकाश असतं. माझं खाजगी आकाश, माझेच खाजगी चंद्रसूर्य तारे. पण माझ्या आयुष्याला प्रकाश देणारे हे चंद्रसूर्य कोण असतात? ते माझे मीच घडवलेले असतात असं मी म्हणणार नाही, पण मी ते शोधलेले असतात आणि माझे म्हणून आयुष्यभरासाठी मी त्यांचा स्वीकार केलेला असतो. या चंद्रसूर्यासारखा एक प्रकाशदाता म्हणून मी साहित्याचा आश्रय घेतला. साहित्याच्या प्रेमात मी पडलो तो बहुतेकांप्रमाणे विद्यार्थी वयात. साहित्याने मला काय दिलं असं विचाराल तर साहित्याने मला काय नाही दिलं या प्रश्नानेच त्याचं उत्तर देतं. साहित्याने मला शब्द दिला, विचार दिला, काही निष्ठा दिली, सौंदर्याची समज दिली, न्याय अन्यायाची जाणीव दिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे शब्दांच्या संसारात गुंतून ठेवणारी तन्मयता दिली. जो वाचतो तो वाचक असतोच, पण उत्कटतेने वाचन करणाऱ्यांची जमात वेगळीच असते. अशा प्रकारचं वाचकत्व मला साहित्याने दिलं. हे वाचकत्व चौकस नव्हतं, पण चौरस मात्र नक्कीच होतं. साहित्याने उघडलेल्या अद्भुत नगरातलं कुठलंही ठिकाण मला वर्ज्य नव्हतं. माझं असं एक बेट या सागरात होतं, तरीही अलिप्त होतं. सागराच्या तळापासून लेखकत्व दूर नव्हतं, किंबहुना तो प्रवास अटळ होता. या अटळ प्रवासाची परिणिती 1987 साली कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळणारी झाली. पण हा प्रवास इतरांनीही असाच चालू ठेवावा यासाठी 1 वर्षाआड जनस्थान पुरस्कार देण्यास त्यांनी सुरुवात केली. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला नाशिक येथे 1 लाख रुपये रोख, ब्रॉन्झची सूर्यमूर्ती आणि सन्मानपत्र देऊन साहित्यिकांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येतं. एक दफा जब राशन खत्म हुआ था तो रद्दी निकाली थी घर से कि बेच आए थे.
हंस के कहा था तूने तब, कहो तुम्हारी नज्म भी डाल दूं उनमें, उनसे वजन बढ़ जाएगा। मैंने कहा था कल जो वक्त करेगा वो मत आज करो। मैंने कहा था कल जो वक्त करेगा वो मत आज करो। आंखें भर आई थी तुम्हारी, आंखें भर आई थी तुम्हारी और कहा था मैं तो क्या वो वक्त भी न कर पाएगा, मैं तो क्या वो वक्त भी न कर पाएगा। वाचा याला बघावयाला नसेल कोणी जरी, वाचा याला बघावयाला नसेल कोणी जरी, कांत कृपेने सदैव वसतील कुसुमाग्रज अंबरी. अनेक योजने दूर कुठेतरी एक तारा आकाशात तळपतोय. मराठी साहित्याच्या तारांगणात अढळ स्थान मिळवून आणि दुसऱ्यांसाठी एक प्रकाशदाता बनून. माझ्या मराठी मातीचा आलावा ललाटस टिळा, हिच्या संगे जागतील दर्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवरी मात. कुसुमाग्रजांची ही कविता 20व्या शतकातली, पण 17व्या शतकात ज्यांनी हाच संदेश देत मराठी अस्मिता जागवली, पेटवली, त्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाची 350 वर्ष नुकतीच आपण साजरी केली. प्रतापराव गुजर या आपल्या सेनापतींनी एका लढाईत पराभव पत्करून पळ काढला हे कळताच छत्रपतींनी त्यांना एक निर्वत्सनात्मक पत्र लिहिलं. ते वाचून आवेशात प्रतापराव आपल्या 7 सरदारांसह शत्रूवर तुटून पडले आणि आपल्या प्राणांची त्यांनी आहुती दिली. ज्ञानातून उसळे तरवारीची पात, फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार 6 सरसावनी उठले शेले, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात. आश्चर्य मुक्त टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या 7 अर्पुरी वारा, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात. खालून आगवर आग आग बाजूनी, समशेर उसळली सहस्र शूर ही मारी,
साठ जळाले अभिमानी वणव्यात, ढग साठ जळाले अभिमानी वणव्यात. वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात. दगडावर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, दगडावर दिसतील अजूनी तेथल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा. अद्याप विराणी कोणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कोणी वाऱ्यावर गात. वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणाले की ग्रंथ तुमच्या दारीचा हा दशकपूर्ती सोहळा सुरू करताना मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटेल की समाजामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून ज्या लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले त्यातलेच एक म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचं विश्वस्त श्रीयुत विनायक रानडे. 2009 साली ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा शुभारंभ झाला आणि 2014च्या जून महिन्यामध्ये भारताबाहेर पहिली पेटी येण्याचा मान मिळाला आपल्या UAEला. दुबईमध्ये ग्रंथपेटी आली आणि इथूनच ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागाच्या प्रवासाची सुरुवात झाली. मंडळी, हा जो वेणू आहे ग्रंथ तुमच्या दारी UAEचा, तो बहरत गेला तो तुम्हा सर्व वाचकांच्या सहकार्यामुळे आणि तुमच्यासारख्या रसिक जनांच्या आर्थिक पाठबळामुळे. मितीला आपल्या समन्वयकांची संख्या ही 33च्या वर आहे. मोठ्याच्या ग्रंथपेट्या ज्या सुरुवातीला 15 होत्या त्या 35 झालेल्या आहेत. तरुणाईच्या ग्रंथपेठ्या 7 झालेल्या आहेत आणि बालपेट्या 12 झालेल्या आहेत. आपण आपल्या सर्वांच्या आर्थिक पाठबळामुळेच नामवंत लेखक कवींना आपल्या इथे निमंत्रित करून कार्यक्रम करू लागलो. त्यातला पहिला कार्यक्रम होता प्रख्यात लेखक कवी प्रवीण दवणे यांचा. उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे अक्षरबाग कार्यक्रम. तन्वी अमित, जयेश आपटे यांच्यासारख्या दिग्गजांच्या साथीनं हा कार्यक्रम इथे साजरा झाला. अबुधाबी येथे भरलेल्या इंटरनॅशनल बुक फेअर मध्ये आपल्या ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागाला 1 तासाचा कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यात आली. मुलांकडून कविता वाचन असून दे, नाटुकली असून दे, दिनविशेष असून दे, एकपात्री प्रयोग असून दे, अशा विविध कार्यक्रमांमधून मुलांचं सादरीकरण करून मुलांची यात आवड निर्माण करतो. वाचक म्हणजे मोठे वाचक नाही बरं का, तर युवा आणि बालवाचक सुद्धा यात समाविष्ट होते. आणि मला इथे सांगायला अतिशय आनंद वाटतो की 75चं उत्कृष्ट होतं, पण 100हून अधिक आम्हाला पुस्तक परीक्षणं आली आणि आमच्या समन्वयकांनी अतिशय यशस्वीरित्या ही सांभाळली, त्याचं एडिटिंग केलं आणि त्याची आपल्या ग्रंथ तुमच्या दारीच्या वेबसाईटवर तुम्हाला ती वाचायला देखील मिळतील. मला इथे अजून एक गोष्ट खूप आनंदाने सांगायला आवडेल की गेली 2 वर्ष मराठी भाषा अधिवेशन हे आपल्या महाराष्ट्रात घडत आहे आणि मराठी राज्य सरकारतर्फे, महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे आपल्याला तिथे मानाचं आमंत्रण असतं आणि ही निश्चितच आपल्या कार्यासाठी एक मोठी बाब आहे. वेगवेगळ्या लेखकांचा परिचय करून देण्यासाठी इथल्या मुलांना, इथल्या लोकांना, इथल्या वाचकांना मराठी भाषेशी, मराठी साहित्याशी जोडून ठेवण्यासाठी आपण ओळख लेखकांची हा कार्यक्रम देखील राबवला होता, ज्याच्यामध्ये वीणा गवाणकर, डॉक्टर संगीता बर्वे,
मनोज बोरगावकर, चंद्रशेखर टिळक, त्याचबरोबर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांना आपण ह्या कार्यक्रमांमध्ये बोलवलं. भूपाली मिसळ, रवी वाळेकर, वसुंधरा जगकार, रुपाली मावजो यासारख्या वेगळ्या धाटणीनं लिहिणाऱ्या साहित्यिकांची भेट सुद्धा आपण आपल्या इथल्या वाचकांना करून दिली. या कार्यक्रमांबरोबरच आपल्या वाचकांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि आपल्या बाल आणि युवा वाचकांच्यातून भावी लेखक घडावे या दृष्टीने देखील प्रयत्न ग्रंथ तुमच्या दारी युए विभाग करत असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या जातात, कवी संमेलनं घेतली जातात, अभिवाचन कट्टे घेतले जातात आणि यातूनच या साहित्य प्रकारांची माहिती आपल्या वाचकांना मिळते आणि त्यातूनच मला सांगायला पुन्हा एकदा आनंद होतो की आपली मुलं आता मराठीत लिहू लागलेली आहेत, कविता करू लागलेली आहेत आणि त्यांच्या ह्या गोड मराठी भाषेतल्या कविता वाचणं खूपच सुखावं असतं मंडळी. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की ग्रंथ तुमच्या दारी युए विभागाची दशकपूर्ती तर होत आहेच, परंतु यामध्ये अजून एक मानाचं पान जोडलं गेलं ते म्हणजे ग्रंथ तुम्हारे द्वार. 2022 नोव्हेंबरमध्ये ग्रंथ तुमच्या दारीची व्याप्ती एवढी वाढली आणि ही कल्पना ह्या वाचकांना इतकी आवडली की हिंदीमध्ये सुद्धा अशी काही योजना उपक्रम असावा असं हिंदी भाषिक वाचकांना प्रकर्षानं वाटलं आणि त्यातूनच जन्माला आलं ग्रंथ तुम्हारे द्वार. सो ग्रंथ तुम्हारे द्वार ही ग्रंथ तुमच्या दारी युए योजनेचीच एक संलग्न अशी हिंदी भाषिकांसाठी, हिंदी वाचकांसाठी असलेली नवीन योजना आहे. यामध्ये आपण जी पुस्तकं निवडतो ती अतिशय वैविध्यपूर्ण पुस्तकं असतात. 35 ग्रंथपेट्या या फक्त मोठ्यांसाठी आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं की 12 बालपेट्या आहेत, 7 तरुणाई पेट्या आहेत आणि यामध्ये हे वैशिष्ट्य आहे की या सर्व पेट्यांमधली शेकडो ग्रंथसंपदा ही पूर्णपणे वेगवेगळ्या धाटणीची असते, वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे विविध प्रकारची विविध साहित्यातली पुस्तकं, कथा, कादंबरी, लेख, अनुवादात्मक पुस्तकं, प्रवास वर्णनं, तर पोलीस चातुर्य कथा असू देत किंवा आत्मचरित्र असू दे, चरित्रात्मक असू देत, पौराणिक असू देत, अशी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य प्रकारातली पुस्तकं आपल्याला वाचायला मिळतात आणि त्या योगाने आपले साहित्यिक किती संपन्न होते हे कळतं. आपल्या पूर्वीच्या साहित्यिकांबरोबर जुन्या जाणत्या लेखकांच्या सोबतच अलीकडच्या नवीन जे नवलेखक आहेत त्यांची पुस्तकं देखील आपल्या ग्रंथ तुमच्या दारी युए विभागाच्या ग्रंथपेट्यांमध्ये उपलब्ध आहेत आणि तसंच हिंदीसाठी सुद्धा आहे. तर मला वाटतं आपल्या सर्व रसिक वाचकांनी याची दखल घ्यावी, जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ही योजना पूर्णपणे निःशुल्क आहे. आमच्या सर्व कार्याची माहिती आमच्या ग्रंथ तुमच्या दारी युएच्या संकेतस्थळावर आहे. आमचं फेसबुक पेज देखील आहे. तर त्या फेसबुक पेजवर तुम्हाला आमच्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती मिळत जाईल. यावर्षी आमची जी सुरू झालेली नवीन योजना म्हणजे माय मराठी मंच, आणि मला याच्याबद्दल तुम्हाला जाता जाता सांगायला आवडेल की माय मराठी मंच हा एक असा मंच आहे जो निव्वळ आपल्या बाल आणि युवा वाचकांसाठी आहे. हा एक असा मंच आहे जो निव्वळ आपले बाल आणि युवा वाचक चालवतात. मुलांनी मुलांसाठी चालवलेलं आणि मुलांसाठी असलेलं व्यासपीठ म्हणजे माय मराठी मंच. यामध्ये मुलंच वक्ते असतात, मुलंच सूत्रसंचालक असतात, मुलंच परीक्षक असतात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही गुरु असतो. यातून मुलांची मराठी भाषेच्या जवळ येत असताना मराठी भाषेमध्ये बोलण्याची जी ताकद असते ती वाढते, एक आत्मविश्वास वाढतो आणि सभाधीटपणा मुलांना यामागे येतो. अतिशय सुंदर प्रतिसाद आहे मुलांचा या योजनेसाठी आणि दर महिन्यातून एकदा ही आपली माय मंच मराठीची सत्र मीटिंग होते आणि दरवेळेस नवनवीन बालवाचक, युवा वाचक या मंचाबरोबर जोडले जात आहेत. तर मला वाटतं ह्या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला एक अतिशय समाधानाची बाब म्हणजे आमच्या सर्व समन्वयकांचं सहकार्य
अगदी सेवाभावी वृत्तीने आपल्या समस्त व्यस्त व्यग्र अशा दिनचर्येमध्ये वेळ काढून अगदी निस्वार्थपणाने ते ग्रंथ तुमच्या दारीच्या या योजनेत सामील झाले आहेत, सेवा करत आहेत. कुठलाही कार्यक्रम करायचा असला की सगळेजण हिरिरीने पुढे असतात आणि आपल्या वाचकांनाही यात जोडून घेतात. तुम्ही आता सादर झालेला कार्यक्रम पाहिलातच की समन्वयकांबरोबर वाचकही जोडले जाऊ लागले आणि या 10 वर्षाचा हा प्रवास असाच सुखकर आहे आणि आम्हा सर्वांना आपल्या आशीर्वादांची गरज आहे, आर्थिक पाठबळाची गरज आहे की येणाऱ्या या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने अशीच पुढे वाटचाल करत राहू. धन्यवाद. आपल्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने इथे आलेले आहेत, तर त्यांच्यातल्याच मेघना वर्तक यांना मी विनंती करते की आपल्याशी 2 मिनिटं बोलावं. मेघना ते मेघना वर्तक, आज आपण इथे सर्व जमलो आहोत ते म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या UAEच्या उपक्रमाच्या दशपूर्ती सोहळ्यानिमित्ताने आणि त्या निमित्ताने आज सर्वप्रथम मी विशाखा आणि सर्व समन्वयक, उपसमन्वयक, वाचक वर्ग या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि सर्वांना मी त्यांचे आभार पण मानते. आभार अशा करता की या सर्वांच्या सहकार्याने, मेहनतीने, प्रयत्नांनी आज इथे वाळवंटात आपल्याला साहित्यरूपी थंडगार पाण्याचा झरा उपलब्ध झाला आहे. दुबईत पहिलं फिरतं वाचनालय सुरू झालं आणि ते सुरू केलं विनय कुंटे आणि मधुरा कुंटे. भर दुबईत एका ठराविक ठिकाणी, ठराविक जागेवर गाडीच्या डिकीत पुस्तकं घालून हे फिरतं वाचनालय सुरू झालं होतं. ग्रंथ तुमच्या दारीचे सर्व कार्यकर्ते की आज तुमच्या प्रयत्नांमुळे आज इथे दशकपूर्ती सोहळा होतोय आणि आपल्याला अतिशय सहजपणाने ग्रंथसंपदा सगळी जी मराठी साहित्यात आहे ती उपलब्ध होते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला 4 काव्यपंक्ती सुचल्या, त्यांनी वाचून होते. सोनियाचा दिनोगवला वाळवंटी मोगरा फुलला. सोनियाचा दिनोगवला वाळवंटी मोगरा फुलला, दशकपूर्ती सोहळ्याचा शुभारंभ आज झाला. दशकपूर्ती सोहळ्याचा शुभारंभ आज झाला. साहित्यप्रेमी विशाखांनी सोहळा योजिला मरुभूमी. साहित्यप्रेमी विशाखाने सोहळा योजिला मरुभूमी. वाचन वेड्या रसिकांनी साथ दिली प्रेमभ्रामी. वाचन वेड्या रसिकांनी साथ दिली प्रेमभ्रामी. गुढ्या तोरणे दारी उभीही अंगण सजले रांगोळींनी. गुढ्या तोरणे दारी उभीही अंगण सजले रांगोळींनी. निमंत्रितांचे स्वागत करती संयोजक हे हात जोडून. निमंत्रितांचे स्वागत करती संयोजक हे हात जोडून. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ग्रंथरथ आपुल्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ग्रंथरथ आपुल्यात आली. वाळवंटी बरसती साहित्यरूपी श्रावणसरी. वाळवंटी बरसती साहित्यरूपी श्रावणसरी. मायबोली अमुची मराठी. मायबोली अमुची मराठी अलंकृत असे साहित्याने. मायबोली अमुची मराठी अलंकृत असे साहित्याने. अभंगवाणी संतजनांची भाषेवरती कळस चढविते. अभंगवाणी संतजनांची भाषेवरती कळस चढविते. बालमनांचे धागे जुळते.
बालमनांचे धागे जुळती परदेशातही संस्कृतीशी. बालमनांचे धागे जुळती परदेशातही संस्कृतीशी. सान थोर सर्वांचे, सान थोर सर्वांचे नाते जमले मराठी साहित्याशी. नाते जमले मराठी साहित्याशी. भाग्य आपुले थोर म्हणती ग्रंथ वारसा वाळवंटी. भाग्य आपुले थोर म्हणून ग्रंथ वारसा वाळवंटी. वाचनाने समृद्ध होण्या वाट चालती वारकरी. भाग्य आपुले थोर म्हणून ग्रंथ वारसा वाळवंटी. वाचनाने समृद्ध होण्या वाट चालती वारकरी. अखंडित प्रज्वलित राहो, अखंडित प्रज्वलित राहो. ग्रंथ होत रहा मरुभूमी. अखंडित प्रज्वलित राहो. ग्रंथ होत रहा मरुभूमी. परदेशस्थ पांथस्ताना, परदेशस्थ पांथस्ताना. दिशा दावी साहित्यवादी, दिशा दावी साहित्यवादी. कवितेने कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन करून मी ही इच्छा व्यक्त करते, परमेश्वराकडे प्रार्थना करते की या साहित्यवाडीचं साहित्य दिंडीची दशकपूर्ती आज होतीये. तशीच रजत जयंती, हीरक महोत्सव पुढे साजरा होऊन दे अशा शुभेच्छा व्यक्त करून मी आपली आमच्या अनेक जणांच्या भावना मेघनाताईंनी अगदी कवितेत सहज मांडून दिल्या. खूप खूप धन्यवाद ताई. विनायकजींच्या कल्पनेला, संकल्पनेला ज्यांनी इथं UAE रुजवलं, वाढवलं, अशा आपल्या ग्रंथ परिवारातलेच माजी समन्वयक आज आपल्याला मुख्य अतिथी म्हणून इथे लाभले आहेत. त्यातल्याच एक म्हणजे श्रिया जोशी. मी त्यांना विनंती करेन की 2 शब्द बोलावे. नमस्कार. जेव्हा सुरुवातीला ही म्हणजे विनायकजींची आणि आमची फेसबुकवरची फ्रेंडशिप होती आणि त्यांनी अशी ही कल्पना सांगितली आणि मग त्यावेळेस पहिल्या 7 जणांनी आम्ही पेट्या घेतल्या होत्या 10 वर्षापूर्वी. मला खरंच वाटत नाही की 10 वर्ष पूर्ण झाली या एवढा प्रवास. पण मग नंतर 2-3 वर्षापूर्वी मला वाटतं मी माझ्याकडे जी पेटी होती ती कुणाला तरी दिली आणि मग आता त्यांचं मोठं काम पुढे सुरू झालं. थँक्यू. सचिन जोशी आणि श्रेया जोशी यांनी अगदी आग्रहाने बरेचदा पेशवातला हॉल, पार्टी हॉल आणि रुचकर जेवण याची मेजवानी आम्हाला सगळ्यांनाच दिलेली आहे आणि यापुढेही त्या ग्रंथ परिवाराला नेहमीच बोलवतील याची शाश्वती आहे. आणि असेच माजी समन्वयक निखिल जोशी यांना मी विनंती करते की 2 वाक्य बोलावे. धन्यवाद. मंडळी, सगळ्यांना तुम्हाला बघून खूप आनंद होतोय. प्रथमतः विशाखाताई, प्रचिती तलाठी आणि बाकी सगळे समन्वयक आणि वाचक वर्ग या सगळ्यांचं अभिनंदन. कारण सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण दशकपूर्तीपर्यंत पोहोचलोय आणि मला नक्की खात्री आहे की आपण हा प्रवास असाच उदंड चालू ठेवूया. जसं श्रेयांनी म्हटलं की सुरुवातीला आम्ही 7 एक वाचक त्यांनी ज्यांनी पेट्या घेतल्या होत्या, ग्रंथपेट्या घेतल्या होत्या. खरं तर विनायकजी, मी मूळचा नाशिकचा, त्यामुळे विनायकजींनी जेव्हा माझ्या बाबांना सांगितलं आणि बाबांकडनं मला कळलं की असं आहे, हा उपक्रम इथे राबवला जाणार आहे, त्यावेळेस मी बाकी काहीच कल्पना नव्हती की नक्की काय, कसं पुढे जाणार आहोत किंवा काय प्रकारचा उपक्रम होतोय. पण खूप मजा आली की ज्या धडाडीने किंवा हिरिरीने विनायक रानडे आणि त्यांचे सगळे सहकारी हा उपक्रम राबवतात, तर हे बघून मला वाटलं की फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण या उपक्रमात सहभागी व्हावं. आणि आता म्हणता पल्लवी पाटील आता सांगितलं की 33 पेट्या झालेल्या आहेत आणि अजून हिंदी एक उपक्रम पण याच्यामध्ये राबवला जातोय. तर खरंच तुम्हाला सर्वांचे म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि यापुढेही आम्हाला ज्या रूपाने स्वरूपाने मदत करता येईल किंवा आम्ही या त्या प्रकाराने या उपक्रमात सहभागी होऊ शकू, त्याचं यू कॅन काउंट ऑन अस रादर यू नो. आणि श्रेयाने फारच एका शब्दातच सांगितलं, पण श्रेया जोशी
आणि सचिन जोशी यांचं सहकार्य खूप मोठं आहे. आणि तसं रेस्टॉरंट बिझनेसमध्ये फोकस हा कम्प्लीट रेस्टॉरंटसाठी असतो. त्यावेळेस सुद्धा त्यांनी एक त्याच्यासाठी या वाचन वर्गासाठी म्हणून पुस्तकं रेस्टॉरंटमध्ये अवेलेबल करून दिली आणि त्यामुळे त्याचं खरंच कौतुक आहे आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नेहमीच असतं, त्यामुळे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवते. बाकी मी जसं म्हटलं तसं आमच्याकडनं जे काय होऊ शकेल आम्हाला तुम्ही सांगा आणि मी नेहमी त्याच्यात सहभागी होईल, एवढंच सांगू शकतो, एवढी खात्री बाळगा. धन्यवाद. शुभेच्छा सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद तुमचे. जुन्या आणि नव्याची सांगड घालूनच आपण नेहमी पुढे जातो, म्हणूनच दशकपूर्तीचा कार्यक्रम आपण दिवे प्रज्वलित करून केला. पण त्याचबरोबर ग्रंथाचा वाढदिवस आहे हे आपण न विसरता केक कापूया आणि पुढची सुरुवात करूया. तर सगळ्या मान्यवरांना मी प्लीज इथे समोर बोलवते आणि त्याचबरोबर एप्रिल, मे आणि जून ह्या महिन्यांमध्ये आपले समन्वयक ज्यांचे वाढदिवस होते त्यांनी कृपया पुढे यावे. Magic of writers, ink and pen. With the magic of writers, ink and pen, here I am in my 10th happy birthday ग्रंथ तुमच्या दारी UA विभाग. मध्ये पण आता ग्रंथ तुमच्या दारीची शाखा आहे. स्वातीताईंना तुम्ही संपर्क करू शकता. मी शिल्पा कुलकर्णी, इथेच अल्बामध्येच राहते. कुलकर्णी काका त्यांच्या शेजारीच राहते मी. आणि 2018 पासून जवळजवळ मी श्वेताची वाचक त्यांच्याकडे जायला लागले. मी पहिल्यांदा मुलाकडे आले तेव्हा मी एकाकीच होते, म्हणजे एकटी होते. एकांतात मग तिच्या पुस्तकाचा मला खूप फायदा झाला. मग कथासंग्रह, कादंबऱ्या, ऐतिहासिक, पौराणिक, आत्मचरित्र सगळे वाचायला मिळाले आणि त्याच्यामधून खूप बोध घेता आला आणि माझ्या एकाकी आयुष्यात खूप मार्ग मिळाला आणि पुष्कळ प्रश्नांची माझी उत्तरं मिळाली आणि माझा वेळ चांगला जायला लागला आणि मला केव्हाही तत्परतेने पुस्तकं मिळाली श्वेताकडून आणि कुलकर्णी काकांकडून. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना दशकपूर्तीच्या अभिनंदन आणि खूपच चांगला कार्यक्रम झाला. खूप खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांना आणि शुभेच्छा. अशीच अनंत काळ तुम्ही वाटचाल करत राहा आणि मार्गदर्शन करत राहा. खूप खूप धन्यवाद. राजेश या सर्वांचे मनापासून आभार. आजचा कार्यक्रमामध्ये जे कुसुमाग्रजांच्या साहित्यावर आधारित कविता वाचन आपल्या ग्रंथाच्या दारीच्या समन्वयक आणि वाचकाच्या गटाने जे केलं त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आणि एकूण अंमलबजावणी ज्या गटानं केली तर त्या श्रावणधारा गटाचं खूप खूप आभार आणि नेहमीप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व समन्वयक, वाचक आणि सर्व श्रोत्यांचा मनापासून आभार आणि यानुसार